स्वातंत्र्यात बसतात? एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत गेल्या 3 वर्षापासून, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसत आहेत हे त्यांनी सांगावं. कुणाल कामराने गेल्या अनेक काळापासून, अनेक वर्षापासून त्याचे कार्यक्रम हे एका व्यासपीठावर तो करतो आणि त्याने प्रत्येकावरती व्यंग केलेलं आहे. त्याने की एकनाथ शिंदेंवरच केलं आहे का, किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का? नाही, त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे, त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे, त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे, त्यांनी माननीय उद्धवजींवरती केलेलं आहे. राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात, संयमानं पाहायच्या असतात, ते सोडून द्यायच्या असतात. जोपर्यंत तुमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका किंवा बदनामीकारक टीका होत नाही, तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पाहायला पाहिजे. गेल्या 60-70 वर्षापासून आम्ही अशा प्रकारची व्यंगात्मक कविता किंवा भाषणं, लेखन आम्ही पाहतो आहोत ना. एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी पाहिलं, ही सुपारी आहे. मग राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या अशा लोकांकडून झाल्या, तेव्हा त्या तुम्ही सुपारी दिल्या होतात का? तुम्ही सुपारी दिली होती का? सांगा ना. अनेक यूट्यूबर जे आहेत भारतीय जनता पक्षानं पोचलेले अनेक आहेत, ते आमच्यावर सातत्यानं टीका करत असतात घाणेरड्या शब्दामध्ये. मग त्यांना तुम्ही पोचताय का? तुम्ही सुपारी दिली का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. सर, काल योगी आदित्यनाथांची एक मुलाखत झाली, त्यात म्हटलंय की तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांच्या वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही आणि समाज तोडण्यासाठी करू शकत नाही, ही कुणाल कामराव त्यांची टिप्पणी होती. कोणीही समाज तोडत नाही, नंबर 1, आणि कोणी व्यक्तिगत टीका केली नाही. आपण समाजकारणात, राजकारणामध्ये